वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। यानंतर अकोल्यात वंचितचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। ही ऑडिओ क्लिप काँग्रेस नेते साजिद खान यांची असल्याचा आरोप करण्यात आला। त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा यासाठी वंचितकडून डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे ठिय्या देण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते। साजिद खान यांच्या वादग्रस्त विधानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या। त्यामुळे कारवाईची मागणी होत होती। अखेर बुधवारी रात्री उशिरा आघाडीचे महासचिव गजानन गवई यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यानुसार साजिद खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगले संतप्त होऊन त्यांनी रात्रीच पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले। येथील वातावरण पाहता पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागला। वंचितचे नेते मझहर खान, माजी जिल्हा परिषद सभापती आकाश शिरसाट आदींनी पोलिसांना कारवाईची मागणी केली। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ठाण्यात उपस्थित नागरिक शांत झाले। साजिद खान यांच्याविरुद्ध याआधी देखील 2 जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। ये वाकया एकदम गलत हुआ है। इन्होंने जो उलमाए कराम है, जिनके पूरी मुसलमान कौम इज्जत करती है, उनके साथ अश्लील गाली गलौज कर दिया है और साथ साथ बाला साहब अम्बेडकर को बुरा भला बोला है। हम वंचित के पदाधिकारी हम इसका निषेध करते और साथ साथ हमने सभी थानों के अंदर एक अपनी कंप्लेंट दाखिल कराई है। जो अभी डाबकी रोड पर एक एफआईआर दाखिल हो चुकी है, जिसमें कलमा भी लग चुकी है। अकोला शहरात जो स्वतःला राजकीय नेता समजतो आणि कॉर्पोरेटर सुद्धा आहे, असं ज्याचं नाव साजिद खान आहे, त्या साजिद खान नावाच्या माणसानं 2-4 दिवस अगोदर अकोला शहरात जे धर्मगुरू मोलली आहेत, त्या धर्मगुरूला शिवीगाळ करून अक्षरशः आई बहिणीवर शिव्या दिल्या। परंतु या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं, समाजात जातीय दंगल निर्माण करण्याचं काम साजिद खान हा करत असतो। या अगोदर सुद्धा अकोला शहरात जी दंगल झाली त्या दंगलीतला सुद्धा तो आरोपी आहे। परंतु या ठिकाणी बोलत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की तुम मौलवी लोग बाला साहब अम्बेडकर के टेस्ट पे गए, अम्बेडकर के तलवे चाटने वाले हैं तुम। और यहाँ पे बाला साहब अम्बेडकर कौन से तुरम खा आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान ज्यांनी बनवलं त्या बाळासाहेब आंबेडकरांवर या नालायक माणसानं असे ताशेरे ओढले आहेत। म्हणून त्या बाबतीत अकोला शहरात दंगलीत सुद्धा मागच्या वेळेला साथीदार असताना त्यांच्या माध्यमातून अकोला शहरात दंगल झाल्यानंतर इथं खून सुद्धा झालेला आहे। म्हणून असा सराईत गुन्हेगार या ठिकाणी हा गुन्हेगार दरवेळेस दंगली पसरवण्याचं काम करतो आणि बाळासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची याची काय हिंमत यांनी ठेवली आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज दुपारीच आम्ही एसपी साहेबांना भेटलो आहे। एसपी साहेबांनी सुद्धा त्या तक्रारीची दखल घेतली। आता या पोलीस स्टेशनला आम्ही आलो आहे, या ठिकाणी डाबकी रोड पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला येऊन सुद्धा आम्ही तक्रार दाखल केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी आमच्या सोबत आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट असेल, प्रशासन असेल, इथले सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलाय। आज त्या गुन्हेगारावरती जो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावरती 153 ए, 120 बी, 195 ए आणि 504 प्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत।